ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता संध्याकाळच्या डिनर साठी मी बनवत आहे पनीर भुर्जी मसाला। आपण बघा त्यासाठी काय काय घेतलेलं आहे। हे पनीर मी घेतलेलं आहे, हे जरा असं स्मॅश करून घेतलंय। त्याच्यासाठी कांदा घेतलाय फोडणीसाठी, टोमॅटो बारीक चॉपर मध्ये हे दोन्ही पण बारीक केलेलं आहे। आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे, हळद घेतली, लाल तिखट घेतलंय, गरम मसाला घेतलाय आणि मीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी बटर घेतलेलं आहे आणि थोडं तेल घेऊन आपण बटर टाकणार आहे त्याच्यात। आता आपण एक पळी तेल टाकत आहे, मी चांगलं तापू द्यायचे ते। त्यामध्ये बटर टाकणार आहे। आपण आता चांगला कांदा त्यामध्ये हे करणार आहे, फ्राय करणार। छान होते ही रेसिपी। त्यामध्ये आपण एवढं मीठ टाकणार आहे, म्हणजे कांदा लवकर जरा फ्राय होईल। आपण पनीर बटर मसाला करणार आहोत। भुर्जी मसाला। आपण आपल्या घरी केलं ना तर ह्या छान रेसिपी होतात आणि सर्वांना व्यवस्थित खायला मिळतं। बाहेरून जर मागवलं तर महागच जातं। आपण पार्सल आपल्याला वाटतं बाहेरच्या सारखं असावं, पण आपण पण घरी चांगल्या प्रकारे केलं ना तर छान होती ही भाजी आणि हेल्दी पण आहे आणि सोपी आहे। कधी पाहुणे वगैरे आले तरी आपण ही पटकन बनवू शकतो। आपल्याकडे असं आले लसणाची पेस्ट वगैरे रेडी असली, फक्त त्याला काय लागते, कांदा टोमॅटो एवढंच लागते, आले लसणाची पेस्ट, गरम मसाला पण रेडी असतो आपल्याकडे, लाल तिखट पण असतं, पटकन होते ही भाजी आणि खायला पण चांगली आणि हेल्दी पण। चांगला गोल्डन ब्राऊन करायचा आहे आपल्याला कांदा, तरी आपण त्यात मीठ टाकलेलं आहे। आपण आता थोडीशी हळद टाकू, त्यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकू, दीड चमचा लाल तिखट टाकलेले आहे। तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं, कोणाला तिखट आवडतं, कोणाला फिक्का आवडतं। त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा आहे ना मी चॉपर मध्ये बारीक करून घेतलं, छान होतं। तेल सुटेपर्यंत आहे ना चांगलं भाजायचं। आता मंद याच्यावर ठेवायचं जरा 5 मिनिटं टोमॅटो शिजूपर्यंत। तोपर्यंत मी झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर। बघा आपण झाकण काढत आहे, त्यामध्ये आपण ना हे मिक्सर मध्ये हे पाणी केलं होतं पेस्टचं ते टाकते मी थोडंसं।
आपण यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार आहे हे शिजूपर्यंत. आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाहीये, आपल्याला भुर्जी मसाला करायचा आहे, पनीर भुर्जी मसाला. थोडंसं टाकत आहे बघा मी. चांगली वाफ येऊ देते त्याला. मंद याच्यावरच ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण पनीर टाकू. याला 5 मिनिटं आपण ठेवणार आहे. कांदा टोमॅटो हे सर्व शिजू देणार आहे आणि 5 मिनिटांनी आपण मग त्यामध्ये पनीर टाकणार आहे. आपल्याला असं लपतप बनवायचं, असं जरा ओलसर, कोरडी पण नाही बनवायची आपल्याला जास्त. मस्त झालेली बघा, छान तेल सुटलेलं आहे मस्तपैकी. आता आपण यामध्ये टाकणार आहोत पनीर. आणि पनीर आहे ना आपल्याला 2-3 मिनिटच ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडी कस्तुरी मेथी. मिनिटं ठेवू. हे बघा आता बघा, आपण घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मस्त खूप भारी झालेली. माझे व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांनी आपापली काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. माझे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी आपापली काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. छान परत एक रेसिपी घेऊन येते.